ब्रॉट टू यू बाय विगार्ड। मी पांडुरंग गुजर खुडजकर, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली। काल अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह खुडज गावामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे। गावातील रोहित्र म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक डीपी असतात त्या डीपी खाली पडल्यात, तार तुटलेत, अनेक घरं गोरगरिबाचे पत्र उडून गेलेत, अनेकाचे संसार रस्त्यावर उघड्यावर आलेले आहेत। गावातील 15 ते 16 झाड गावामध्ये मोडून पडलेलं आहे आणि कालच्या आतापर्यंत 18 तास ओलांडून गेले तरी गावामध्ये लाईट नाही। लाईटचा समजात मोठा प्रॉब्लेम आहे। फोनचे कॉन्टॅक्ट सर्व बंद झालेले आहेत आणि प्रशासनाचा एकही माणूस अद्यापही कर्मचारी गावाला भेट द्यासाठी महसूल असो तुमचा भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असो, तलाठी असो, मंडळाधिकारी असो, कोणीही गावाला भेट दिलेली नाही। अतोनात नुकसान आहे। संसार उद्ध्वस्त होऊन जर हे लोक काम करत नसतील तर यांना उघड्यावर करून आज धिंड काढण्याची आमची ताकद आहे, ही आम्ही करू शकतो। परंतु आज या गोरगरिबाचं नुकसान झालेलं आहे, ते तात्काळ शासनाने भरून द्यावं ही विनंती। हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे अक्षरशः थैमान मांडले। याचा सर्वाधिक फटका शेनगाव तालुक्यातील अनेक गावांना बसलाय। मी आता शेनगाव तालुक्यातील खुडज या गावात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हाच रोहित्र जो आहे तो गावाला विद्युत पुरवठा करतो। मात्र काल झालेल्या जोरदार पाऊस व अवकाळी वाऱ्यामुळे हा रोहित्र उन्मळून पडलाय। त्यामुळे जे आहे ते कालपासून या गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा रोहित्र जो आहे तो जमिनीपासून उन्मळून पडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। गावातही अशीच परिस्थिती आहे। अनेक झाडे जे आहेत ते मुळासहित उन्मळून पडलेत, अनेक घरांचं नुकसान झाले। त्याचबरोबर जे आहे ते अनेक घरावरील पत्र जे आहे ते उडून गेलीत। या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे दोघांना इजा झाली। एका 5 वर्षाच्या बालकाला डोक्याला गंभीर मार लागलाय। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। त्याचबरोबर अनेक जे आहे ते गुरांना यात मार लागला आहे। यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांबरोबर गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। एकंदरीत आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खुडज फाटीवरून गावाकडे येणाऱ्या रस्त्यावरही अनेक झाडं आडवी झाली आहेत। अचानक आलेल्या पावसामुळे जे आहे ते अनेकांची तारांबळ उडाली आहे। एकंदरीत आपण बघितलं तर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे गेल्या काही दिवसापासून प्रचंड नुकसान होण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता या गावाचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे। अनेकांचं नुकसान झालंय, अनेकांच्या घराच्या भीती जे आहे ते पडले आहेत। त्यामुळे जे आहे ते याचा पंचनामा करून शासनानं आर्थिक मदत करावी, प्रशासनानं मदत करावी अशी मागणी गावकऱ्यातून होताना पाहायला मिळते। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, खुडज, हिंगोली। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।